श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलंच आयुष्य जर टेम्पररी असेल तर त्या आयुष्यातील माणसं ही परमनंट कशी असणार आहेत? ती कधीही परमनंट नसतात. श्रोते हो, कोणी किती आयुष्यभर राहण्यासाठी प्रॉमिस केलं तरी ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. हे कटू आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. श्रोते हो, आयुष्यात माणसं येतात, माणसं जातात. माणसं जितकी जवळशी वाटतात तितकीच दूरही निघून जात असतात. आणि नंतर आयुष्यात एक असा फेस येतो जेव्हा फक्त आपण आणि आपला एकटेपणा हा आपल्या सोबत असतो. पण श्रोते हो, कधी कधी हा आपला एकटेपणा सुद्धा निश्चित दिशा देणारा असतोय. म्हणून तेव्हा डगमगायचं नाही. आयुष्याचा प्रवास आनंदानं चालू ठेवायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सल्ल्यातून शहाणपण नक्कीच मिळतं, पण अक्कल ही अनुभवातून मिळवावी लागते. पैसा कमवा, कारण पैसा आल्याशिवाय माणसाला किंमत येत नाही. कर्म हे कर्मच असतं. आज ना उद्या ते भोगावं लागत असतं. मन भरून आलं की बरसून मोकळं व्हावं, अगदी आभाळासारखं. परिवर्तनाला विरोध केला की चांगलं सांगणारा माणूस हा नकोसा होतो. योग्य क्षणांची वाट बघण्यासाठी संयम ही सर्वात मोठी परीक्षा असते. चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. अनुभवामुळं माणसं कळतात आणि माणसांमुळे अनुभव येतात. माणसानं आपलं कर्म चांगलं ठेवावं, कुणी पाहत नाही याचा अर्थ असा नाही की त्याचा हिशोबच होत नाही. कारण कर्म जेव्हा वसुलीवर येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नाही. हल्ली गप्प राहणं चांगलं वाटतं, कारण समजून घेणारं कोणीच नाही. आणि जे समजून घेतात ते आपल्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढतात. शकुनी सारखी व्यक्ती ही कुटुंबात आली की महाभारत घडत असतं. नात्यांना आणि माणसांना महत्त्व देऊन जपणारी माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणानं आपण त्यांना आपली सुख दुःख सांगतो. त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होत असतो. तिला माहिती असतं घरच्यांचं मन कसं सांभाळायचं, पण घरच्यांना विसर पडला असतो तिलाही मन असल्याचं. माणसं माणसांना भेटतच नाहीत. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. म्हणूनच हेतू पूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. प्रत्येक फसवणूक करणारा माणूस हा सुधारेलच असं नसतं. काही माणसं फसवण्याची पद्धत बदलतात, पण वागणं नाही. रिकाम्या पोटाला आई आठवते आणि रिकाम्या खिशाला बाप आठवतो. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते. नवरा असतो म्हणून आयुष्य झकास वाटतं,
त्याच्याशिवाय शृंगारही भाकास वाटतो. बायकोशिवाय घराला घर पण नसतं. तसंच नवऱ्याशिवाय बायको पूर्ण नसते. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. जी भांडते पण सोडून जात नाही तीच असते खरी बायको. जेव्हा आयुष्य कठीण असतं आणि जेव्हा सगळं काही हरल्यासारखं वाटतं तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, एक कासव देखील शर्यत जिंकू शकतो, कारण तो कधीही चालणं सोडत नाही. तुमच्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटतील. तिसऱ्या व्यक्तीमुळं संसार मोडतोच, पण सर्वात जास्त त्रास होतो तो लेकरांना. डोळ्यातला अश्रू ही एकमेव अशी गोष्ट आहे जी लपवताही येत नाही आणि दाखवताही येत नाही. लपवली तर आपण गुदमरून मरतो आणि दाखवली तर समाज टोचून मारतो. आधी विचार हे चांगले नसतात. हसत्या खेळत्या माणसाला आतून संपवून टाकतात. ज्या मैदानात पराभवाची चर्चा चालू असेल त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय माघार घेऊ नका. कुठलंही काम सुरू करताना परमेश्वराचं नाव घेऊन त्याच्या समस्त शक्तीवर विश्वास ठेवून करायला हवं. कारण जेवढे आपण संपूर्ण आयुष्य करू तेवढे तो फक्त काही क्षणात करू शकतो. जे मनाच्या पल्याड असतं त्याला शब्दात पकडता येत नाही. जीवन हे असंच असतं. थोडंसं सोसायचं, बरंच भोगायचं, ओल्या पापण्या मिटून ओठाने हसायचं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं. जीवन हे असंच असतं. फुलांचा सडा हा कसाही पडला तरी तो चांगला दिसतो.